स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ट्युशन एरिया लातूरमध्ये. तर माझं नाव आहे विश्वजित. आज आपण ट्युशन एरिया लातूरमधील एका टॉपरचा या ठिकाणी इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेलो आहोत. पाहूत त्याची जर्नी कशी राहिली. तर काय नाव आहे तुझं? माझं नाव अजिंक्य लक्ष्मीकांत साखरे. हां. मी शाहू कॉलेजमध्ये शिकलो आणि माझं हा सेकंड अटेम्प्ट होता रिपीटर. तू म्हणजे कुठला आहे तू? मी प्रॉपर बीडचा आहे आणि इथे मी म्हणजे 11वी-12वीसाठी आलो होतो लातूरला आणि त्यानंतर मी शाहू कॉलेज जॉईन केलं 11वी-12वी. फर्स्ट अटेम्प्टला 405 होते मला आणि नंतर सेकंड अटेम्प्टला 200+ मार्क्स वाढले आणि 619 आले. बरं बरं. म्हणजे तू 12वीला तुला 405 मार्क पडलेले? हां, 12वी. बोर्डाला किती मार्क होते तुला? बोर्डाला मला 74 होते, 73 पॉईंट समथिंग. मला एक जण विचारत होतं की भाई तू डायरी घेऊन का फिरतोय. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन बस असतात भाई. एखादं पाठ करून क्वेश्चन गेलं तर ते विसरू शकतात, पण जर डायरी असली तर ते क्वेश्चन विसरू शकत नाहीत. तुझा सेकंड अटेम्प्ट होता का? तुझ्या फॅमिलीमध्ये काय करतात सगळे? माझ्या फॅमिलीमध्ये माझे पप्पा गव्हर्नमेंटमध्ये MPW आहेत, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, आणि मम्मी हाऊसवाईफ आहे आणि दीदी डॉक्टर आहे. कुठली डॉक्टर आहे? BMS करते, म्हणजे इंटर्नशिप चालू आहे. तुझ्या फॅमिलीने कसा सपोर्ट केला तुला नीटच्या प्रिपरेशनच्या दौरान? माझ्या फॅमिलीने खूप मोठा सपोर्ट केला, कारण मला फर्स्ट अटेम्प्टला 405 होते. वाढून असं म्हणायचे सगळेजण की 100-150 वाढतील, पण फॅमिलीच्या सपोर्टमुळे जवळपास 200 मार्क्सची जंप मिळाली आणि एका सब्जेक्टमध्ये तर 57 होते केमिस्ट्रीमध्ये, त्याच्यात 160 झाले. त्याच्यासाठी वर्षभर मार्क कमी येत होते मला रिपीटला, पण तरी पण त्यांचा सपोर्ट असा होता की नाही तू करशील, करत राहा. आणि एखाद्या वेळेस लवकर झोपलो तरी दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह एनर्जी द्यायचे की नाही आज झोपलास, आज ट्राय कर, असं करून त्यांनी मोटिवेट केलं. तुला फिजिक्सला किती होते 12वीत? 12वीत फिजिक्सला 78 समथिंग होते आणि यावेळेस 128 यायला लागलेत. आणि 12वीत केमिस्ट्रीला 57 होते आणि आता 160 यायला लागलेत. आणि बायोला किती होते 12वीत? बायोला 12वीत 280च्या आसपास. आता 336 बायोला आलेत का? फिजिक्सचा कसा अभ्यास केला तू? फिजिक्सचा अभ्यास, पहिली गोष्ट तर सगळे फॉर्म्युले आणि त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं हे शिकलं. फिजिक्सचा जास्त ॲडव्हान्स अभ्यास केला नव्हता मी. कमी अभ्यासात जास्त मार्क असं आलं यावर्षी, कारण पेपर कधी पण बघितलं तर फॉर्म्युला बेस्ड असतो आणि फॉर्म्युला बेस्ड पेपरमध्ये आपण जरी फॉर्म्युलाज परफेक्ट केले आणि त्याचं ॲप्लिकेशन आपण थोडेसे क्वेश्चन सॉल्व्ह केले प्रिव्हियस इयर, त्याच्यातून म्हणजे प्रिव्हियस इयर सॉल्व्ह केले, फॉर्म्युला परफेक्ट केले, तरी आपलं फिजिक्स 120+ जाते. आणि केमिस्ट्रीचा थोडा परफेक्ट अभ्यास केला. नीट 2024चा पेपर कसा आला तुला काय वाटतं? म्हणजे कुठला अवघड होता, काय सोपं होतं? नीट 2024चा पेपर एकदम बॅलन्स्ड केलता. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोचा लेवल एकदम असं जवळपास सेम ठेवलं. ज्यांनी NCERT परफेक्ट केले, PYQs केले, त्याच्यासाठी पेपर एकदम सिम्पल होता. पण ज्याचा म्हणजे NCERTचा अभ्यास एकदम परफेक्ट नव्हता ना, त्यासाठी हा पेपर हार्ड वाटू शकत होता, कारण लाईन्स डायरेक्ट आलते NCERTचे. केमिस्ट्रीचा कसा अभ्यास केला तू? केमिस्ट्रीचा अभ्यास मी सगळ्यात महत्त्वाचे क्लास नोट्स फॉलो केले आणि शाहू कॉलेजच्या क्लास नोट्स, आणि त्याच्यानंतर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकसाठी NCERT लाईन टू लाईन रटली होती शेवटी. तर स्टार्टिंगला फक्त शाहूच कॉलेजला होता का? हां, एकदम शाहू कॉलेजला प्रॉपरली फॉलो केलं. बाकी काहीच नाही फिजिक्स वाला वगैरे काय? नाही, अजिबात नाही. शाहू कॉलेजनेच सगळं केलं. केमिस्ट्रीचं काय म्हणलं केलं तू परत सांग. केमिस्ट्रीसाठी पहिल्यांदा क्लास नोट्स आणि कन्सेप्ट क्लासमध्ये क्लिअर केले. त्याच्यानंतर घरी येऊन म्हणजे कॉलेजमध्ये जे DPPs वगैरे दिले ते सॉल्व्ह केले आणि बाकीचं शॉर्ट नोट्स मी बनवले केमिस्ट्रीसाठी. आणि शेवटच्या दिवशी मी शॉर्ट नोट्स केमिस्ट्रीचे वाचल्यामुळे मला खूप फायदा झाला. म्हणजे केमिस्ट्रीचे रोज शॉर्ट नोट्स करत होतो मी घरी जाऊन. केमिस्ट्रीचा कुठला चॅप्टर होता तुला अवघड जात होता? केमिस्ट्रीचा अवघड जाणारा चॅप्टर म्हणजे D&F ब्लॉक, कारण तो पाठच होत नव्हता मला. पण शेवटच्या दिवशीपर्यंत मी त्याचे म्हणजे पाठ केले गोष्टी आणि ते लक्षात आलं त्या दिवशी मला. आणि 12वीमध्ये जेव्हा तू केमिस्ट्रीचा पेपर दिलता तेव्हा तुला कुठलं सगळ्यात हार्ड गेलं 12वीत? 12वीत सगळंच अवघड जात होतं मला. केमिस्ट्रीचं खूप हार्ड जायची, पण नंतर एक वेगळा अप्रोच वापरला, म्हणजे क्लासला प्रॉपरली लक्ष देऊन फॉलो केलं, त्याच्यामुळं चांगलं गेलं 12वी. आणि बायोलॉजीचा कसा अभ्यास केला? म्हणजे बॉटनीचा अलग आणि झुलॉजीचा अलग? हां, म्हणजे बायोलॉजीला मी क्वेश्चन प्रॅक्टिसपेक्षा जास्त वाचण्यावर भर दिला. जवळपास 10 वेळेस वाचून टाकली मी NCERT दोन्ही. दोन्ही मिळून 10 वेळेस वाचली, त्याच्यामुळे खूप फायदा झाला. म्हणजे सगळी पूर्ण NCERT? हां, म्हणजे असं असते ना की आपल्याला हे पॉईंट जास्त हार्ड जातात, ते जास्त वेळेस वाचले आणि जवळपास ओव्हरऑल NCERT जवळपास 10 वेळेस वाचली. आणि जे असता क्लासचे बुकलेट सोडून जे असे बाहेरचे पुस्तकं असतात, मास्टर द NCERT वगैरे वगैरे, काय असतं? ते बुक्स मी अजिबात केले नाहीत आणि मला असं वाटतं NCERT परफेक्ट केली ना 11वी-12वीची लाईन बाय लाईन आणि अर्थ काढून, तर गरज नाही बुक्स. तू शाहू कॉलेज सोडून बाकी एक शब्द पण वाचला? नाही, अजिबात नाही, एक शब्द पण नाही. झुलॉजीचा कसा केला अभ्यास? झुलॉजीचा अभ्यास म्हणजे पहिलं तर क्लासमधून म्हणजे लेक्चर्स केले आणि जे असे चॅप्टर आहेत आपल्याला येतात मागच्या वर्षी, त्याचे लेक्चर्स पण नाहीत करायचे.
पण जे येत नाही त्याचे लेक्चर करायचे आणि कन्सेप्च्युअल चॅप्टर्स असते जसे की जेनेटिक्स वगैरे त्याचे कन्सेप्ट समजून घ्यायचे. तुझा डेली रुटीन कसा होता 12, 11, 12 म्हणजे आता जे रिपीट इयर मध्ये कसा होता? रिपीट इयरमध्ये तर ना कसं असते, शाहूचं कसं होतं, कॉलेजची लाईफ खूप हेक्टिक असते. सकाळी एकदा गेले की डायरेक्ट 5ला कॉलेज सुटणार, त्याच्यामुळे मग 5च्या नंतर आल्यावर माझा अभ्यास चालू व्हायचा. मी 1 घंटा रेस्ट करायचो आणि त्याच्यानंतर ॲटलिस्ट डेली 4 ते 5 घंटा अभ्यास. आणि जशी जशी एक्झाम जवळ आली तसा ते 10 ते 12 घंटेपर्यंत 10 ते 12 तास हां रोजच्या रोज व्हायचा एक्झाम जवळ आली. नीट ॲस्पिरंटला काय ॲडवाइस देशील तू? एवढीच ॲडवाईस देईल की फिजिक्ससाठी एकदम फॉर्म्युला बेस्ड जावा आणि खूप हार्ड लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करू नका. केमिस्ट्रीसाठी NCERT इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिकची फॉलो करा, गॅरंटेड चांगले मार्क येतील. आणि बायोला फुल्ली NCERT फॉलो करा, क्वेश्चन्सची जास्त गरज नाही, टेस्ट सिरीजला फॉलो करत राहा. आणि अजून काय नॉन अकॅडमिक ॲडवाइस दे एखादी? नॉन अकॅडमिक ॲडवाईस तुमची एखादी हॉबी जी असते ते फॉलो करत राहा, म्हणजे कसं तुम्ही फ्रेश राहताल. माझी हॉबी होती यूट्यूबवरची इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघणं, मी ते बघत राहायचो, जसं की ते ध्रुव राटीला शेवटपर्यंत बघत होतो मी. ध्रुव राठीचे व्हिडिओ बघत होता का? हा ते नाही कंट्रोवर्शियल जरा व्हिडिओ व्हायचे, मजा यायची, ते रिफ्रेश व्हायचं. आणि बाकी तुझं असं लाईफचा डेली रुटीन कसा होता? काय काय गोष्टी करायचा तू? डेली रुटीन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं रुटीन मधली गोष्ट, मित्रांसोबत 1-2 घंटे कॉलेजमधले जायचे. असं बिनकामच्या गोष्टी पण चालायच्या मित्रांमध्ये, त्याच्यामुळे पण एनर्जी यायची. लोंडियाबाजी केली कधी? 11वी-12वीत करायला ट्राय केली पण त्याच्यानंतर तर कधी नाही. म्हणजे रिपीटमध्ये अजिबात नाही, एकदम फोकस होतो अभ्यास. म्हणजे तुझी गर्लफ्रेंड वगैरे नव्हती काय? नव्हती 11वी-12वीत आणि रिपीटमध्ये पण नव्हती. बरं झालं. गर्लफ्रेंड नसणारे बघा इथं आता MBBS ला जातोय मुंबईला, पुण्याला. जी गर्लफ्रेंडवाले ट्युशन एरियामध्ये येणार आहेत आता पुढच्या वर्षी परत. तर अजून काय गोष्टी तुला शेअर करायच्या असल्या तर करू शकतो तू. मार्क्स विषयी मला शेअर करायचं. बरोबर. टेस्ट सिरीज जेव्हा चालू होती ना तुमची, त्यावेळेस फुल सिलेबस चालू होते वेळेस तुमचे स्टार्टिंगला मार्क्स कमी येतात. पण ते कमी मार्क्स आल्यावर तुम्ही घाबरून जातात आणि असं वाटतं की आता काय करून फायदा आहे, असं पण भेटेल आपल्याला खालचं कॉलेज वगैरे, तसा विचार करायचा नाही, करत जायचं. ते कसं असते, हळूहळू ग्रोथ होती मार्क्सची. आणि एकदा ग्रोथ झाली ते स्टेबल झाली ना, त्याच्यापेक्षा वाढून येतात नीटमध्ये. कारण तुम्ही नीटच्या दिवशी सगळं रिवाईज करून जाणार आहे, टेस्ट सिरीजच्या दिवशी रोज होणार नाही. आणि नीट जेव्हा येईल त्यावेळेस 3 दिवस पूर्ण शॉर्ट नोट्स वाचा आणि डेली शॉर्ट नोट्स करा, एवढंच होऊन जाते सिलेक्शन. मी असं ऐकलं की शाहू कॉलेजचे टॉपर बाकीचे क्लासवाले विकत घेतात. तुला कधी तुझ्या मित्राला वगैरे कॉल आलता का असा? हा कॉल तर येतात, पण जे प्रामाणिक असतात ते जात नाहीत, जे नसतात ते जातात पैशासाठी. 1-2 लाख रुपये तर असेच भेटून जातात. तुला आलाय कॉल? नाही आतापर्यंत नाही, रिझल्टच्या नंतर बघूयात. बघा आता व्हिडिओ बघितल्यानंतर येईन कॉल तुला. आला तरी नाही जाणार जवळपास. कुठलं ड्रीम मेडिकल कॉलेज आहे तुझं? ड्रीम मेडिकल कॉलेज आता मार्क्सनुसार तर औरंगाबाद वगैरेच आहे, आणि जे भेटेल ते चांगलंच आहे, आता घ्यावं तर लागणार. तुला कुठलं वाटत होतं? म्हणजे मला असं एक्सपेक्टेड वाटायचं की मी कट्टाकट्टीच लागेल, पण आता मार्क्स ह्या वर्षीचा कट ऑफवर डिपेंड करते बाकीचं. हा, असं तर प्रिपरेशन करताना तुला कुठलं वाटायचं की हे कॉलेज मला भेटायचं? प्रिपरेशन करताना तर जे मुंबईचं त्यासाठीच केलं. तुझ्या घरात अजून कोण डॉक्टर आहे का? फक्त दिदीच ते BMS कम्प्लीट झाले, बाकी कोण नाही. तुझ्या फ्रेंड सर्कल मधले आता किती जण लागणार आहेत MBBS ला? माझा ग्रुप होता 6-7 जणांचा जवळपास, आम्ही सोबत जात आहेत सगळे. फक्त म्हणजे कसं आहे की थोडे मार्क्स व्हेरिएशन आहे, पण सगळे जायला लागतात. म्हणजे एका तुमच्या ग्रुप मधले सगळे लागायला लागले. ग्रुप मध्ये पोरी होत्या का तुमच्या? ग्रुपमध्ये मुली नव्हत्या, पण असं कॉन्टॅक्ट मध्ये होत्या, ते पण लागायला. म्हणजे शाहूचा रिझल्ट खूप चांगला आहे यावर्षी. अरे वाईचा. म्हणजे तुमच्या टॉपरचा ग्रुप होता का सगळा? टॉपर्स म्हणता येत नाही, आम्ही कसं होतात म्हणजे सगळं करणारा ग्रुप होता क्लासमध्ये, नाही का मागं बसून गोंधळ करणारा ग्रुप, तशा टाईप होता. पण अभ्यास पण करायचा घरी जाऊन मिळून सगळे. बरं. थँक्यू सो मच. तुला भेटून भारी वाटलं. ऑल द बेस्ट तुला, चांगलं मेडिकल कॉलेज मिळेल. मला पण ऑल द बेस्ट. तुमच्या चॅनलसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्स. किती मिनिटात झालं?